आणि बुलेटिनच्या सुरुवातीला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या प्रकृती स्वास्थ्यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे। गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर रुग्णालयात दाखल झाले असून पर्रीकरांची प्रकृती स्थिर असल्याची महत्त्वाची माहिती गोवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचं स्वास्थ्य उत्तम असल्याची, प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी गोव्याचे अनिल पाटील सध्या आपल्याला तपशील देत आहेत। अनिल, खरं तर सकारात्मक माहिती म्हणावं लागेल, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची बातमी कळतीये, काय तपशील आपल्याकडे? गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी पासून जवळजवळ 13 महिने मनोहर पर्रीकर स्वादुपिंडाच्या आजाराने आजारी आहेत। त्यांच्यावरती मुंबई पाठोपाठ अमेरिकेनंतर परत पंतप्रधानांच्या सूचनेनुसार एम्स मध्ये भरती केलेलं होतं। त्यांच्यावरती परत मुंबईमध्ये त्यांना भरती केलेलं होतं। त्यामुळे ठिकठिकाणी त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। मात्र ज्या प्रकारे त्यांनी उपचारांना प्रतिसाद मिळायला पाहिजे तशा प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता। त्यामुळे त्यांना परत गोव्यामध्ये पाठवण्यात आलेलं होतं। आणि मात्र गेल्या 3 महिन्यांमध्ये गोवा मेडिकल कॉलेजची एक डॉक्टरांची विशेष अशी टीम आहे। या टीमच्या आधारे त्यांच्या घरी एक मेडिकल युनिट उभं करण्यात आलेलं आहे आणि तिथं त्यांच्यावरती उपचार होते। त्यानंतरच्या या मधल्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पर्रीकर सहभागी झाले होते। गेल्या 2 दिवसांपासून त्यांची प्रकृती म्हणावी तितकी त्यांना साथ देत नाहीये। मात्र पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। अगदी अनिल, खरं तर उपचार सुरू आहेत, मात्र प्रकृती स्थिर असल्यामुळे गोवेकर कुठेतरी प्रार्थना करत आहेत त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी। त्यामुळे एक थोडाफार दिलासा म्हणावा लागेल प्रकृती स्थिर असल्याची माहिती कळाल्यामुळे। अनिल, अशीच अपडेट त्यांच्या प्रकृतीबद्दल आम्हाला पुरवत रहा। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।